बऱ्याच वेळा चपाती बनवताना 1-2 चपातीचं पीठ हे नेहमी शिल्लक राहतं आणि त्यावेळी ते पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो. तर याच शिल्लक राहिलेल्या चपातीच्या पिठापासून आपण अगदी झटपट असे नूडल्स बनवणार आहोत. जे चायनीज गाड्यावर मिळतात अगदी सेम त्याच चवीचे हे नूडल्स तयार होतात. चला तर मग पटकन सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझ्याकडे साधारण 1-2 चपातीचं हे पीठ शिल्लक राहिलेलं होतं आणि हे पीठ आता थोडंसं पातळ आहे, म्हणजे चपाती बनवण्यासाठी अगदी हे पीठ मऊ बनवलेलं होतं. आता हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे, म्हणून मी या पिठामध्ये थोडंसं कोरडं पीठ यामध्ये घालून घेणार आहे, गव्हाचं पीठ. आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पीठ असं सैल नको आहे, थोडं आपल्याला हे घट्ट पीठ हवं आहे. म्हणून वरून थोडंसं आपण पीठ एक्स्ट्रा घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम असं घट्ट याचा गोळा आपल्याला 1-2 ते 3 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं सैल असल्यामुळे यामध्ये आपण पीठ हे ॲड केलेलं आहे. आता याला आपण झाकण लावून 10 ते 15 मिनिट आपण हे पीठ असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. 15 मिनिटानंतर हे पीठ आपण छान असं कुस्करून घ्यायचं. पीठ आपल्याला हे सैल मळायचं नाही, छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं. आता चकलीची जो आपला साचा असतो त्यामध्ये जी शेवची बारीक चकती असते, ती चकती आपल्याला या नूडल्ससाठी वापरायची आहे. त्यामुळे या साच्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ आपलं हे चिकटू नये. आणि हे पीठ आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता त्यानंतर गॅसवर मी साधारण 3 ते 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मी मीठ चवीसाठी घालून घेतलेलं आहे. आता पाण्याला छान उकळी यायला लागली की गॅस आपला मीडियम करायचा आणि यामध्ये आपल्याला ह्या नूडल्स गाळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही शेवची मोठी चकती वापरला तर ते पाण्यात शेव आपण गाळून घेतल्यानंतर अजून जास्त मोठ्या फुलून येतात. त्यामुळे तुम्ही जी बारीक चकती असते ना, त्या चकतीनेच या शेव तुम्ही गाळून घ्या. अशा पद्धतीने इथं मी या पिठाच्या आपल्या सगळ्या नूडल्स यामध्ये गाळून घेणार आहे. तुम्ही जर लवकर ह्या व्यवस्थित पडत नसतील तर तुम्ही कात्रीने या कट देखील करू शकता. आणि गाळायला जरासं थोडंसं प्रेस जोरात करायला लागतं आणि मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिट या आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील पाण्यामध्ये घातलेलं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आता या नूडल्स आपल्याला गाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून या जास्त ओव्हरकुक शिजायला नकोत म्हणून गाळून घ्यायच्या. आणि त्यानंतर पटकन आपल्याला थंड पाण्यामध्ये देखील घालून घ्यायचे आणि पुन्हा यातील आता पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ह्या आपल्या नूडल्स तयार झालेले आहेत. आता ह्या नूडल्स एकमेकाला चिकटू नयेत म्हणून 2 ते 3 चमचे वरून थोडंसं आपण याला तेल घालून घेणार आहे आणि त्यानंतर हे तेल थोडंसं अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण या फोडणीसाठी 2 चमचे साधारण तेल घालून घेणार आहे कढईमध्ये आणि तेल गरम झाले की यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं कांदा मीडियम साईजचा वापरलेला आहे. आणि आता कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही अगदी या शिल्लक राहिलेल्या कणकेपासून तुम्ही अगदी नक्की एकदा अशा पद्धतीने नूडल्स बनवून बघा. कांदा थोडासा भाजत आला की टोमॅटो घालून आपल्याला तो देखील थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये त्यानंतर चमचाभर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं भाजून झालं की आपल्याला गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि यामध्ये साधारण 1 चमचा आपल्याला चिली सॉस घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे लो गॅसवर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळे सॉसेस करपू नयेत म्हणून आपल्याला अगदी किंचितसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सॉसेस आपले करपणार नाहीत. आणि लो गॅसवरच याला छान असं 1-2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या या तयार नूडल्स यामध्ये घालून घ्यायच्या आणि अगदी हलक्या हाताने या आपल्याला मिक्स करायच्या आहेत. एकदम असं फास्टमध्ये या मिक्स करायच्या आहेत, अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर आपल्या ह्या शिल्लक राहिलेल्या कणकेपासून अगदी गाड्यावर मिळतात त्याच चवीच्या या नूडल्स तयार झालेल्या आहेत. तर अगदी करायला सोपं आणि ज्यावेळी आपल्या घरामध्ये मॅगी किंवा नूडल्स नसतात त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने मुलांना पटकन तुम्ही करून देऊ शकता. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने या शिल्लक राहिलेल्या कणकेच्या नूडल्स तयार करून बघा.
याची चव अगदी सेम जे विकत गाड्यावर नूडल्स मिळतात सेम याची चव तशीच होते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या झटपट नूडल्स तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.